नमस्कार. जनता दरबारमध्ये आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत. आज पासून आपण जनता दरबारतर्फे एक नवीन सदर सुरू करतोय, ओळख गावांची. या सत्रांतर्गत प्रत्येक गावाची खासियत असलेली ओळख निर्माण करणारे असे काही ठिकाणं असतात की त्यांच्यामुळे त्या गावाची ओळख निर्माण होतो. ह्या गावांवरती आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. कशा प्रकारे ह्या गावांची ओळख या ठिकाणी निर्माण झाली हे आपण सगळे या सदरामध्ये मांडणार आहोत. आणि याचाच एक भाग म्हणून शहापूर शहरातील, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका या शहापूर मुख्य बाजारपेठेमध्ये मराठा खानावळ हे एक खानावळ आहे. ज्या खानावळीच्या नावाने हे गावाचं एक ठिकाण, प्रसिद्ध ठिकाण म्हणून ओळखलं जातं. जर दोन व्यक्ती कधी भेटत असल्या, आत्ताही आणि यापूर्वी देखील त्यांची भेट घडायची असली तर कोणतं ठिकाण, तर प्रत्येकाच्या तोंडावरती एक नाव असायचं, ते म्हणजे मराठा खानावळ. आपल्याला भेटायचंय मराठा खानावळ मध्ये भेटू, अशा प्रकारे या खानावळची या ठिकाणी सुरुवात झाली. आणि या मालकांच्या म्हणण्याप्रमाणे आज 100 वर्षाहूनही जास्त काळ या खानावळीसाठी झालेला आहे. आणि त्यांनी ती परंपरा त्यांच्या आजोबापासून या ठिकाणी टिकवत कायम ठेवलेली आहे. आपण त्या मालकांसोबत भेटूया, त्यांच्याशी चर्चा करूया कशा प्रकारचं हे मराठा खानावळची सुरुवात झाली आणि मराठा खानावळ आज कोणत्या ठिकाणी येऊन थांबलेली आहे, किंवा या कोणती ठिकाणी यांचं कशा प्रकारचं आजचं या मराठा खानावळचं वाटचाल सुरू आहे हे आपण या ठिकाणी सदरामध्ये पाहणार आहोत. चला तर मग आता आपण त्यांच्या मालकांशी जाऊन भेटूया. ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी सांगितलं की मराठा खानावळ, या खानावळीचा थोडासा इतिहास आपण आपल्या प्रेक्षकांसाठी सांगितलं. आता सध्या त्याचे मालक विजय देशमुख या आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारची ह्या खानावळीची सुरुवात झाली आणि कशा प्रकारचं आजचं हे खानावळीचं चित्र या ठिकाणी आहे. नमस्कार. सर्वप्रथम तुमच्या आम्हाला मराठा खानावळ ही कशा प्रकारे सुरू झाली, ती कोणी सुरू केली? आपण त्या म्हणण्याप्रमाणे 100 वर्षाची परंपरा या ठिकाणी आपण सांगताय, तर 100 वर्षाची परंपरा ही कशा प्रकारे सुरू झाली आणि आपल्या जे कोणी ही सुरुवात केली, कशा प्रकारे इथे येण्याचं कसं काय झालं आणि इथे कशी सुरू झाली, हा सगळा इतिहास आमच्या प्रेक्षकांसाठी या ठिकाणी आपण मांडला जातो. आज जर तसं बघायला गेलं तर आमच्या हॉटेलला 100 वर्ष ही माझ्या आजीने ही परंपरा चालू केली. आणि माझी आजी जेव्हा जे सांगायची त्यांच्या म्हणण्यानुसार की भारत स्वतंत्र व्हायच्या आधी ज्या टायमाला म्हणजे इथे इंग्रज होते किंवा बाकी जे सैन्य होते किंवा बाकीचे ऑफिसेस हे इंग्रज सरकार चालवत होते, त्या टायमाला जे लोक येत होते किंवा शासकीय कर्मचारी कामगार, ते ज्या टायमाला शहापूरच्या म्हणजे पोलीस स्टेशन, तहसील ऑफिस त्या टायमाला होतं, कारण ते इंग्रजांच्या काळात पण तेव्हा अस्तित्वात होतं. त्या टायमाला माझ्या आजीने जे हॉटेल चालू केलं तेव्हा हॉटेल म्हणजे त्याप्रमाणे एक घरगुती खानावळ म्हणून. आणि त्या टायमाला माझी आजी सांगायची की ते पाटावर बसून आणि पानामध्ये जेवण असायचं. आणि आज पण आपण बघतोय की इतर पण ठिकाणी घरगुती खानावळ चालवत होते त्याच पद्धतीने. पण ते त्यांचं आता जरा थोडं इतर जेवणाचे प्रकार आता आयटम वाढले वेगवेगळे, पण त्या टायमाला एक साधी भाजी, भात, डाळ भात किंवा मटण एकच आता. आताच्या घडीला आमच्याकडे जवळजवळ आमच्या हॉटेलला 100 प्रकारचे पदार्थ आहेत. पण त्या टायमाला आमचं मटण, खिमा आणि सर्वात मोठी आठवणीची जी गोष्ट सांगायची झाली तर त्या टायमाचे
म्हणजे आता आम्ही जे रफिक शेख हे मटण घेतो, त्यांचे वडील अब्बास शेख हे त्यांचं मटणाचं दुकान पण खालच्या नाक्यावर, हा. म्हणजे आत्ताचा शकील ऑइलवाले जे हा. आहेत त्यांच्या तिथे साने आणि शकील ऑइल यांच्या मध्ये. हा. कारण त्या टायमाला आम्ही म्हणजे माझे आजोबा हा. ज्या टायमाला बाहेरून आले शहापूरमध्ये, त्या टायमाला ते केन्याळी तिथे राहत होते. हा. आणि केन्याळीत राहत असल्यामुळे आम्हाला समोरच तिथे त्यांचं हॉटेल चालवायचे. आणि त्याच टायमाला माझ्या आजीकडे शहापूर पोलीस स्टेशनला आम्ही घरगुती जेवण द्यायचो. म्हणजे जे कैदी असायचे त्या टायमाला एक कैदी किती 4-5 असं असायचं, त्याचं काय एवढं. पण तेव्हा ती भाकरी भाजी हे माझे काका चुलते हे घेऊन जायचे, म्हणजे किंवा वडील तेव्हा त्या जेलला पण जेवण घेऊन जायचे. आणि इथे जे काही त्या संबंध असल्यामुळे तिथे शासकीय कामासाठी येणारे लोक पोलीस स्टेशनला तहसीलला ते आमच्याकडे ती जेवायला यायची. अशा पद्धतीने आमचं ते चालू झालं. आणि त्या टायमाला माझी आजी सांगते का माझ्या वडिलांचा पण जन्म नव्हता किंवा मोठ्या काकांचा पण जन्म नव्हता, तेव्हापासून ते चालू होतं. आपण या ठिकाणी उल्लेख केला की मटण आपण घेतलेले 11 रुपये किलो, तर तो कुठं कोणता काळ आहे साधारण? 11 रुपये किलोनी मटण जे घेतलं तेव्हा मी ज्या टायमाला, म्हणजे तेव्हा हॉटेल हे इथं होतं माझं. मी लहान असताना माझे वडील असायचे, त्या टायमाला आता माणसंही कमी असायची हॉटेलला, त्यामुळे मी पण वडिलांना मदत करायला यायचो. तरी मग मी 4-5वीला होतो त्या टायमाला 8-9 रुपये किलो, 10 रुपये, 11 रुपये किलो, 12 रुपये, नंतर 15 झाला, नंतर 20 झाला, 25 झाला, 40-45 असं मला मग 5-5 रुपये हे आत्ताच्या ह्याला पण आता आपण म्हणू तर 2000ला पण मला वाटते काहीतरी 50 रुपये किलो मटण होतं, म्हणजे आता आपण बोलू तेव्हा. आणि विशेष सांगायचं म्हणजे त्या टायमाला आज माझं जे चायनीज पण आहे ते मी 2000ला चालू केलं. त्याला आज शहापूरमध्ये पहिलं चायनीज, आज शहापूर तालुक्यात जवळजवळ 500च्या वरती चायनीज असते, पण माझं हे चायनीज मी शहापूरमध्ये सुरुवात केलं ते 2000ला. आज 25 वर्ष त्याला पण झालं. आपली खानावळ आपण सांगितलं की ती शकील जे आता ऑइल डेपो आहे त्या ठिकाणी होते. या ठिकाणी येऊन किती वर्ष झाली? या ठिकाणी आम्ही ऍक्च्युली काय झालं, माझ्या आधीचे संबंध त्या टायमाला सगळ्यांचे होते. त्या टायमाला बसवंत खासदार होते. त्या टायमाला ते माझ्या आजीला बोलायचे, मी तिकडे चाळ बांधले, तिथं तू आता हॉटेल घे, तिथं एसटी डेपो झालेला आहे, आता धंद्याची जागा आपली पुढे सरकली पाहिजे, चांगल्या ठिकाणी तू टेबल खुर्च्या लावून तू हॉटेल आता चालू कर. मग तेव्हा आम्ही, म्हणजे आमची तयारी पण नव्हती का, आमची आजी बोलायची नकोय, पण तेव्हा आम्हाला हे जबरदस्तीने दिलेलं आहे का, म्हणजे आमचे तेव्हा त्या खासदारांशी संबंध आमच्या आजीचे चांगले होते, किंवा त्यांचं देणं घेणं येणं चालू असल्यामुळे तेव्हा त्यांनी आम्हाला, आमच्या आजीला हे हॉटेल इथे ही जागा दिली आम्हाला. त्या टायमाला इथे रहदारी नव्हती, पण एसटी डेपो हा इथे आमच्या हॉटेलच्या समोर होता. आज हे जे मंजिरी जे दिसते कल्पतरू कॉम्प्लेक्स, इथे एसटी डेपो होता. आणि ह्या एसटी डेपोच्या तिथे 4-5 बसेस असायच्या साधारण. म्हणा बोलायला गेलं तर एक किनवलीला जाणारी एक बस, एक भास्तानगरला जाणारी बस, नानसाला जाणारी बस, आणि कसारा, अशा प्रकारचे बसेस होते. त्याचे आम्हाला एक इथे पण गिरायकाचा एक होय होता, आणि बँकेत येणारे, आणि तहसीलमध्ये तसेच पंचायत समिती इथे जवळ असल्यामुळे, आणि सरकारी हॉस्पिटल, त्याच्यामुळे आम्हाला इथे गिरायक तेव्हा आमचं चांगलं बसताना बसलो. या ठिकाणी आपण शहापूरचा विचार केला तर शहापूरची ओळख म्हणजे मराठा खानावळ. म्हणजे प्रत्येक व्यक्तींचं आम्ही सुरुवातीलाच मांडलं की कुठे भेटायचं तर मराठा खानावळ ही आपली ओळख आहे. बरोबर. तर खानावळ हा शब्द घरगुती होता. बरोबर. घरगुती आपण घरामध्ये जे सुरू करतो, मग हॉटेलला रूपांतर झाल्यावरती देखील त्याचं नाव खानावळ. आम्ही कसं आहे, ऍक्च्युली आमच्या मराठा खानावळचं नाव छत्रपती शिवाजी मराठा खानावळ असं होतं. आज पण काही जण जे जुने आहेत, कधी 80-90 वर्षे, ते छत्रपती खानावळला जायचे. असे अजून जे आता काही आज त्या टायमाला जी लोक, म्हणजे आत्ताच्या घडीला आता आपण असं म्हणू का 60-70 वर्षाचे, 70-80 पण 90 वर्षाचे जे असतील, ते सांगतात का मला माझे वडील मला घेऊन यायचे खाडे विद्यालयात. आम्ही तेव्हा शाळेत होतो, तेव्हा लहानपणी तुझ्या आजीने आम्हाला खायला घातलं. म्हणजे एवन कारापतकर स्वतः, तेव्हा एक शहापूर हे एक छोटं गाव होतं, आणि जी सर्व लोक होती सर्व समाजाची, मग ती म्हणजे माझ्या आजीला आई बोलायची. म्हणजे आता ते कारापतकर स्वतः मला सांगायचे का मी माझी आई आहे. आणि कधी तिथं असं, तेव्हा कसं होतं
मुलगा कुठे गेला, बाहेर फिरायला गेला किंवा शाळेत गेला तर कोण पालक कोण त्याच्या मागे जात नव्हते. परंतु आता कारापत्कर साहेब जेव्हा लहान होते छोटे, तेव्हा ते कधी कधी येऊन आमच्याकडे 4-4 दिवस राहायचे पण आजीकडे. म्हणजे नाही मी आता जात नाही, कारण आमचा संबंध आम्ही तिथं जवळ आहे म्हणजे केणेआळीमध्ये, त्यामुळे ते संबंध असल्यामुळे आता तसंच आपल्या नावी गल्लीमध्ये हे तोडकरांचं म्हणजे ही जी जुनी घर आहेत. आता घरात शहापूरला आता माने आहेत, तावडे आहेत. तसं आम्ही जेव्हा पहिल्यांदा आलो तेव्हा परशु शिंदे यांचे वडील, त्यांच्याबरोबर माझ्या वडिलांचे चांगले संबंध. म्हणजे आता आमचं त्यांचं नातं आहे, परंतु त्या टायमाला म्हणजे सुनील शिंदे यांचे वडील किंवा हे आमचं तेव्हा तो एक त्यांचा घरोबाचा एक होता. आणि त्या टायमाला ते आमच्या आधी आलेले आहेत, त्यामुळे आमचं त्या टायमाला माझ्या आजी आजोबांची त्यांचे चांगले सलगे असायचे. बाबा एक आपल्या घरचं नातं असं एक जवळचं असं, आणि आमच्या समाजाचे असल्यामुळे ते आमची जरा थोडी त्यांची जास्त आहे. पण त्याच्याबरोबर आमच्या इतर समाजाशी म्हणजे नावी गल्लीतले तोडकरांचं म्हणा किंवा कारापात्कर म्हणा किंवा कासळा इथले समजा झगडे झाले किंवा इतर आता हजारे झाले म्हणजे कासार लोक इकडे, हे आता माने झाले, तावडे झाले, असे हे जे आता पाशी देशमुख, हे जी जुनी घरं आहेत त्यांचे आमचे चांगले तेव्हा संबंध होते. आणि तेव्हा शहापूर हा एक वेगळा एक त्याचं एक वलय होतं. एखादी खानावळीची अशी एखादी गोष्ट की जी आपल्याला आठवत असेल असं काही आहे? आता जर एक गोष्ट म्हणायची झाली तर आता शहापूरचे जुने जाणते नेते चिमानामा पाटील हे जेव्हा पंचायत समितीला यायचे खेड्यातून, तेव्हा ते भाकरी घेऊन यायचे आणि आमच्याकडे रस्सा पाहिजे तेवढा द्यायचा. मग त्यांनी साधी भाजी घेऊ किंवा मटण घेऊ किंवा बैदागरे घेऊ, मग तेव्हा बोलायचे कवटार कांजी दे, मध्ये आण कांजी. ते तेव्हा तो एक शब्द प्रचलित झाला, कवटार कांजी. कवटार कांजी म्हणजे काय? ऍक्च्युली ती बैदा मसाला किंवा बैदा करी आम्ही म्हणतो, पण मग त्यांनी तो शब्द प्रचलित केला. आणि बाळाकाका जगे यांनी त्याचा तो सादर ठेवला होता कवटार कांजी, पण ती त्यांची आठवण आहे. आणि आज पण आता जे जिल्हा परिषदला असणारे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य हे इकडचे, त्याचप्रमाणे आता मी दुसरं एक सांगेल की शहापूरमध्ये आपलं फॉरेस्टचे जे येत आहेत शिकायला, त्या टायमाला आज आमच्या हॉटेलचे जे जुने आहेत, जे आता रिटायर झाले असतील किंवा जिवंत असतील, पण तेच त्या आठवणीने कुठे महाराष्ट्रात कुठे जा, तर ती लोक जिथं काम करत असेल ना तर ते सांगतात आम्ही तिथे त्या ट्रेनिंगला होतो तेव्हा आम्ही मध्ये जेवतो. आता तिथे जेवण तिथे आता चालू झाले. त्याच्यानंतर पोलीस खात्यातील लोक असतील ना जुनी, ते आज पण आम्ही कुठे गेलो म्हणजे एखादं तर ते आमचे नाव काढतात किंवा तिथे लोक सांगतात का मी त्या खानावळला तुम्ही जेवायला जा, मराठा खानावळमध्ये, त्या आठवणीने तिथे सांगेल. किंवा एसटी डेपोचा म्हणा, त्या एसटी डेपोत जे आता तेव्हा आमचा धंदा त्यांच्यावरती पण होता, ड्रायव्हर लोक, आणि ते आम्हाला महिन्याने 2 महिने जसा पगार होतो, एसटी महामंडळाचा पगार व्यवस्थित होत ना त्यावेळेस 3-3 महिने, पण त्याच्यात आमचा लॉस पण भरपूर झाला. काय व्हायचं, बदली झाली ना तर ते गेले का मग आम्हाला ते पैसे भेटायचे म्हणजे, पण एक आम्ही सहकार्य म्हणून. तसंच आमच्याकडे असे विद्यार्थी यायचे जे खेड्यामध्ये राहायचे, त्याच्या पाठवायचे बाबा माझा मुलगा आला त्याला जेवायला दे, माझी आजी किंवा माझे वडील, तर मग ते बाबा जेव इथं काय नाही ना तुझ्याकडे, भाकरी आणल्या ना मग भाजी माझ्याकडनं किंवा रस्ता माझ्याकडनं, अशा पद्धतीने आमचं होतं. तो काळ असा होता की पैशापेक्षा माणसाची किंमत जास्त होती. बरोबर. आजकाल पैशाची किंमत होताना दिसते ना, अशा परिस्थितीत देखील आपण हे साधेपणा आपला टिकून आहे खानावळचा, आणि या ठिकाणी रेट देखील आपल्याला सर्वसामान्यांना परवडतील असेच रेट दर आपण ठेवलेले आहेत. या मागचं गणित कसं आहे? आता ह्याच्यात आहे ना, तसं बघायला गेलं ना तर आता शहापूरमध्ये जर बोलायला गेले तर आता बरेच हॉटेल झाले. माझ्या समोर इथे दोस्ती हॉटेल होता, मला आठवते म्हणजे आता मी जरी 10 वर्ष म्हणजे मला 40-45 वर्ष जर बोललं तर दोस्ती हॉटेल तिथे बंद झाली. या माझ्या कोपऱ्यामध्ये कीर्तिमाल म्हणून होतं, ते हॉटेल बंद झालं. इकडे बाजूला आसरा भवन म्हणून होतं, शेट्टी यांचं, ननू शेट्टी यांचं होतं, त्यांनी पण बरीच वर्ष चालवली. पण नंतर ते आज हॉटेल चालवणं फार जिगरीचं झाले. आणि माझ्यासारख्या मराठी माणसाला तर अतिशय आहे, कारण माणसं कामगार पण भेटत नाही. त्या ह्याच्यात आम्ही 3 भाऊ असल्यामुळे आम्ही बाकीचं बरंचसं आम्ही सांभाळतो. आम्ही वेळेला जर आमच्याकडे जर आता तर चपात्या घरगुती बोलून देतात, पण आमच्याकडे कामगार नसले तर माझी
मिसेस झाले, माझी आई झाली, घरून चपात्या आम्ही लाटून मग आम्ही इथं आणायचो, भाकरी आणायचो. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही हे हॉटेल चालवलं. आणि आज पण आम्ही आज आता जर बोलायला झालं तर आता कांदा 100 रुपये किलो आहे आणि लसूण 400 रुपये किलो आहे. पण आता तो भाव आता वाढला, त्याला 6 महिने पण झाले, पण आता 6 महिन्यात आम्ही वर्षभरात पण अजून भाव बदलला नाही. आम्हाला परवडत नाही, आमचा लॉस होतोय, आम्हाला पण कळतंय. पण गिऱ्हाईकाचं एक की बाबा गिऱ्हाईकाला परवडलं पाहिजे, गिऱ्हाईक आपल्याकडे जेवायला आला पाहिजे. आपल्याला 2 पैसे कमी भेटतील झाले, आपण एखादा या आयटम मध्ये नाही आपण ह्या आयटम मध्ये काढू, किंवा आपला कमीत कमी आपला नोकरांचा पगार आणि आपला पगार निघेल एवढं जरी निघाला आपण तरी आपण सुखी आहे. कारण काही हॉटेलवाल्यांचं जर आज एक हॉटेलच्या नंतर 4 हॉटेल झाले, पण आम्ही 3 भाऊ एका हॉटेलला असताना आम्ही एकच हॉटेल सांभाळतो. या ठिकाणी आज मराठा खानावळ म्हटलं तर आपल्याकडे प्रसिद्ध असं काय आहे जेवणात? आमच्याकडे जर बघायला गेलं तर आमची वजरी भरपूर संपते, वजरी मसाला. त्याच्यानंतर आमचा मटण हे फार पूर्वीपासून आमचं फेमस आहे. मटणाचा रस्सा आज पण जे जुने जाणते, पहिले कसं व्हायचं, शहापूरमध्ये गरीब कुटुंब होते, मग ते तांब्या किंवा ग्लास घेऊन यायचे. मग बाबा 2 रुपयाचा रस्सा दे, 1 रुपयाचा रस्सा दे, आम्ही तो ग्लास भरून द्यायचो. आज पण लोक जे आहेत ते आठवण काढतात, मग ते घरी त्या रस्स्यामध्ये भाकरी किंवा चपाती खाणं, म्हणजे जे गरीब लोक आहेत त्यांचं. त्याच्यानंतर हमाल संघटना पण इथं, तेव्हा आता हमाल लोक नाही आहेत, पण त्या टायमाला आम्ही हमालांसाठी आम्ही 10 रुपये ताट त्यांना जेवण द्यायचो, 10 रुपये. जिथे आमची राईसपेट 50 रुपयाची तिथे त्यांना 10 रुपये द्यायचं, तर त्यांना परवडेल असं 7 रुपयात पण दिलेलं. डाळ भात भाजी त्याच्यावर रस्सा, त्यांच्या भाकरी असेल तर त्याच्यावर मग तुम्ही भाकऱ्यांना ते किती पण भाजी घ्या. म्हणजे ही सामाजिक जाण तुमच्या आजोबांपासून आहे आणि ती तुम्ही कायम ठेवलेली. आता माझं जर स्वतः सामाजिक क्षेत्रामध्ये आहे. माझं जर सामाजिक क्षेत्राचा विषय जर बोललात तर मी उपशहर प्रमुख 1998 ला झालो आणि त्या टायमाला पैसा एवढा नव्हता. शिवसेना हा गरीब शिवसैनिक होता. माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये जर गरीब एखादा शिवसैनिक किंवा एखाद्या खर्डीच्या शाखा प्रमुखांनी किंवा म्हणा किंवा कसाऱ्याच्या शाखा प्रमुखांनी किंवा तिथल्या कार्यकर्त्यांनी जर पाठवला, इथे त्याची मिसेस बाळंतीण झाले किंवा आजारी आहे तर त्याच्याकडे पैसे नसतील, त्याला मी 8-8 दिवस त्याचं ऍडमिट असताना मी त्यांना जेवायला घातलेलं. म्हणजे हॉटेलमध्ये मी ते त्यांचा बाबा किंवा उपशहर प्रमुख असल्यामुळे त्या एखाद्या अँब्युलन्स तेव्हा 500 रुपये भाडं असत अँब्युलन्स, ते स्वतः मी माझ्याकडून मी त्या अँब्युलन्सचं भाडं त्यांना द्यायचो. बाबा ठाण्याला न्यायचा पेशंट तर घेऊन जा, किंवा एखादा काही प्रॉब्लेम आला, आज पण आला, आता बरेच कार्यकर्ते झाले, बरेच पक्ष झाले, त्यामुळे एवढं काय मला एवढं जायला लागत नाही. परंतु कधी असे अजून पण काही येतात तर बाबा तू फोन कर, तर मग मी किंवा तिथं मी हॉटेल सोडून पण मी तिथं गेलेलो आहे हॉस्पिटल. हे जे आपण केलेलं आहे याच्यामुळे आज आपण सुखी समाधानी आहात, हे देखील एक महत्वाचं या ठिकाणी मांडलं पाहिजे की जे आपण सामाजिक उपक्रम करतो किंवा सामाजिक काम करतो आणि त्यानंतर आपल्याला मिळणारी झोप ही खूप शांत झोप असते. तुम्ही पैसा कितीही कमवला तर त्या पैशाबरोबर आपली झोप उडत असते. मी तर एकच म्हणेल का आम्ही पैसा कमवलाच नाही, पण आम्ही माणसं जी कमवली ना ती आम्हाला लाख मोलाची आहेत. म्हणजे मी जेव्हा आज पण मी एखाद्या खेड्यामध्ये गेलो तर मला ओळखणारा असा माणूस, मी त्याला ओळखत नसेल पण तो मला 100% ओळखणार की बाबा मराठा गावाची शेड येते, इथं आपण त्यांच्याकडे जेवलोय का, यांनी एका टायमाला पैसे नाही घेतले किंवा मला यांनी बाबा कमी पैसे घेतले किंवा मला अशी मदत केली, तर त्याची मला ती एक जाणीव ती लोक ठेवणारी आहेत. म्हणजे मला तालुक्यात आता हा तालुका संपूर्ण एक कुणबी समाजाचा म्हणा की आगरी समाजाचा, पण आम्हाला असं जातीचं पण कुठलं आम्हाला हे आलं नाही आमच्या हॉटेलला. किंवा आज मी शिवसेनेचं काम करतो तर माझ्याकडे शिवसेनेचे पण तेवढेच लोक येतात, काँग्रेसची लोक तेवढी जेवायला येतात, राष्ट्रवादीचे तेवढे येतात, आरपीआयची तेवढी येतात. आता जर आरपीआयची आज पण कसाऱ्याला आरपीआयची लोक म्हणजे त्यांच्या काही तिथं कसाऱ्याला तर नेहमी भांडण व्हायची, तर इथं हॉस्पिटलला म्हणा कोर्टात आला तर आज पण जेवढे आता बऱ्याच दिवसाने आलो पण तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही किंवा ते आमची आठवण काढणार. म्हणजे आपला एक प्रेमाचे जात हा विषयच नाही आला, पण आपलं एक समाजाचा एक आपण म्हणजे आमचं एक नातंच आहे किंवा ते आम्हाला म्हणजे आमच्या आजीला किंवा वडिलांना माझे भाऊ बोलायचे किंवा आजीला आई बोलायचे. आणि माझी आई सुद्धा इथे तिने पण स्वतः हॉटेल सांभाळलेलं आहे. एखादी तुमचे आजी आजोबा किंवा वडील यांची एखादी आठवण तुमच्या गाठीशी बांधलेली अशी काय? शिक्षक लोक पण नवीन आल्यानंतर त्यांचा पगार नसायचे तेव्हा, तर त्यांना आम्ही
महिना 2-2 महिने बिल नाही राहू दे, म्हणजे माझे वडील म्हणाले तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, पगार झाल्यावर द्या. पण ते पण आज पण आता म्हणजे सोनोबा बसवनचे पण शिक्षक असू दे, समजा माळी सर असू दे, की ते गायकवाड सर असू दे, आज त्या रिटायर झाले पंडित, किंवा आता ह्याला आपण पाटबंधाऱ्याला आज पण जे ऑफिसर लोक आहेत जुने जे गेले ते आज पण आमच्या हॉटेलचं नाव काढतात. कारण आम्ही तेव्हा पैसा विषय ठेवला, कारण ते पगार झाले नाही झाले तर आम्ही महिना 2-2 महिने 3-3 महिने काय त्यांना 6-6 महिने तुझं होईल तसं दे, पण आम्ही पैसे कधी असे मागितलेच नाही. त्याच्यात आमचं कधी कधी असं झालं का काही बदली होऊन गेल्यानंतर आमचे पैसे डुबले, पण तो आम्ही कधी तो हे नाही. पण आपल्या बाबा आम्ही एक समजतो का आपल्या हातून पुण्य झालं, आपण त्याला जेवायला घातलं, तो विसरणार नाही. आम्ही विसरलो तर, पण तो विसरणार नाही, जेवलं. बरोबर. असं हे होते विजय देशमुख, मराठा खानावळचे आताचे सध्याचे चालक मालक. यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत या ठिकाणी मराठा खानावळचा पूर्ण इतिहास आपल्या प्रेक्षकांसाठी उघडा केलाय आणि पूर्ण उलगडून त्यांचा इतिहास मराठा खानावळचं कसं होतं, मराठा खानावळची आजची स्थिती काय आहे, हे सगळं आपल्या प्रेक्षकांसाठी या ठिकाणी मांडलेलं आहे. आता जनता दरबारमध्ये या सत्रामध्ये या एपिसोडमध्ये या ठिकाणी आपण थांबूया, परंतु हे एपिसोड आपण असेच चालू ठेवणार आहोत. आपण गाव खेड्यामध्ये जाऊन ज्या तिथल्या फेमस किंवा प्रसिद्ध वस्तू आहेत किंवा प्रसिद्ध ठिकाण आहेत त्यांना भेट देऊन ते आपल्या प्रेक्षकांसाठी या ठिकाणी म्हणजे माहितीचा खजाना या ठिकाणी उघडून करून देणार आहोत. अशा प्रकारचं आपण या मराठा खानावळला या विजय देशमुख यांचा म्हणजे खानावळ म्हटली की इथं गिरायकांची गर्दी असते, हे सगळं सांभाळून वेळात वेळ काढून आपल्याला त्यांनी या ठिकाणी मुलाखत दिली, त्याबद्दल जनता दरबारच्या वतीने या ठिकाणी त्यांचे आभार मानूया आणि थांबूया. धन्यवाद.
या ठिकाणी आपण मराठा खानावळची या ठिकाणी परंपरा पाहत असताना याच परंपरेशी जोडले गेलेले आपल्यासोबत एक ग्राहक यांचे जे आहेत ते आपल्यासोबत आहेत. त्यांचं नाव गाव विचारूया आणि कशा प्रकारे या मराठा खानावळमध्ये त्यांचं सुरुवात झालेली आहे. मराठा खानावळ जुनी जी त्यांच्या घराच्या बाजूला होती तिथपासूनचा इतिहास ते आपल्याला या ठिकाणी सांगणार आहेत. नमस्कार, आपलं नाव सांगा सर्वप्रथम. माझं नाव रौफ कासम नेमन. काय मराठा खानावळीचा इतिहास काय आपल्या डोळ्यात? पूर्वी ते आमच्या घराच्या बाजूला होते, हा. म्हणजे खाली शकील इंटरप्राइजच्या बाजूला. त्या ठिकाणी त्यांचे वडील होते. त्या ठिकाणी त्या हॉटेलची सुरुवात सुरुवात होती तिथून. त्यांची आई, त्यांचे भाऊ, त्यांचे आई वडील सगळे एकत्र हॉटेल होते. ती खानवळ तिथंच होती ते पहिली. खानावळ. आणि आपला मग कसा अनुभव आहे या खानावळीची, कशा प्रकारे आपण चवीशी कसा अनुभव आहे? चविष्ट जुनं आहे, चविष्ट सगळं चांगलं आहे. नाव गाजलेली हॉटेल खानवळ आहे, मराठा खानवळ. आणि तुम्ही किती वर्षापासून या ठिकाणी येता? आता आमचा वडिलोपार्जित, माझा वय 7 झाला. म्हणजे आमचे वडील आजोबा तिथून 190 वर्षापासून त्यांचे पंचाय आमचं. आणि तुम्हाला जसं कळतंय तिथून तुम्ही यांचे ग्राहक आहात. काय काय इथलं आवडतं तुम्हाला? कोणती वस्तू आवडते आवडीची तुमची? आवडीची पण मच्छी, चिकन, मटन, म्हणजे मांसाहारी सगळं आवडतं. आम्ही पार्सल देतो पण. ठीक. जनता दरबारशी बोलल्याबद्दल आपला आपल्यासोबत या ठिकाणी महसूल विभागामध्ये कार्यरत असलेले निकम तात्या आहेत. ते देखील या मराठा खानावळचे नेहमीचे ग्राहक आहेत. नेहमी या ठिकाणी जेवायला येतात. आज सुद्धा जेवायला आलेले आहेत. त्या निमित्ताने आपली त्यांच्याशी भेट झाली. त्यांच्याकडून जाणून घेऊन या कशा प्रकारची जेवणाची चव या मराठा खानावळमध्ये त्यांचा अनुभव कशा प्रकारचा आहे. नमस्कार तात्या. नमस्कार. कशा प्रकारचं जेवण आपल्याला या ठिकाणी मिळेल? मराठा खानावळमध्ये जेवण रुचकर आणि स्वादिष्ट असतं. इथले जेवण गरिबाला परवडण्यासारखं असतंय. सर्वसामान्य माणसांना परवडण्यासारखं मराठा खानावळचं जेवण आहे आणि स्वादिष्ट आहे. घरी जेव्हा जसं आपण बनवतो त्या प्रकारचं काही? घरासारखी चव असते. असं वेगळ्या हॉटेलमध्ये जेवतोय असं वाटत नाही. म्हणजे घरी जेवल्याचं समाधान या समाधान वाटतं. काय प्रेक्षकांना सांगाल इथे येऊन इथे येऊन जेवा, चांगलं चांगलं आहे, आहे, रुचकर आहे, बेस्ट आहे. इथल्या जेवणाने त्रास होत नाही. स्वच्छतेची काळजी या ठिकाणी घेतली जाते. हे जास्तीत जास्त महत्त्वाचं आहे. स्वच्छतेची काळजी घेतली जाते. धूळ वगैरे उडत नाही. जनता दरबारशी बोलल्याबद्दल आपले आभार. जसजशी जेवणाची वेळ होते तसतसं या मराठा खानावळमध्ये जेवणाऱ्यांची गर्दी वाढते. आणि वैशिष्ट्य म्हणजे शहापूरमध्येच राहणारी लोक या ठिकाणी जेवायला येतात. घरगुती चव असते हे या ठिकाणी प्रेक्षकांनी, आपल्या इथल्या ग्राहकांनी देखील मांडलेलं आहे. आपण अशाच प्रकारचे यांचे नेहमीचे ग्राहक जे इथे जेवायला येतात ते भेटले. त्यांच्याकडून त्यांचं नाव गाव विचारूया आणि कशा प्रकारचं त्यांना अनुभव या मराठा खानावळमध्ये आलेला आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि गाव सांगा. माझं नाव संतोष वाळकू तिवरे, मुक्काम भावगर. माझे समोर कल्पतरूमध्ये कपड्याचा व्यवसाय आहे आणि मी महिन्यातून 15 दिवस 20 दिवस इथे जेवण करतो. मराठा खानावळ हा जो नाव आहे हा खूप पारंपरिक आहे, जुना आहे आणि शहापूरमध्ये अतिशय चांगलं जेवण या ठिकाणी मिळतंय. म्हणून माझ्यासारखे अनेक सामान्य माणसं येऊन इथे चांगल्या पद्धतीचं योग्य भावात जेवण करतात आणि सगळ्यांना त्याचा आनंद मिळतो. आपण घरगुती जसं जेवण असतं त्याच प्रकारचे अनुभव या ठिकाणी हो, सगळं म्हणजे तुम्ही शाकाहारी मांसाहारी जर बघितलं तर एकदम आपल्या घरच्या चवीसारखं जेवण असतंय आणि अतिशय उत्तम असतं. माझा परिवार इथे येतो आणि सगळे सोबत जेवण करतो आणि मी तर 15-20 दिवस सतत इथे जेवतो. माझं समोरच दुकान आहे कपड्याचं. माझा स्टाफ देखील इथे रोज जेवायला असतो. या आनंदाचा अनुभव या सगळ्यांना येतो. मराठा खानावळची चव आपण स्वतः सुद्धा ही चव अनुभवलेली, खूप सुंदर चव आहे. प्रेक्षकांना आपण सांगूया की या ठिकाणी जर शहापूरमध्ये याच असाल तर मराठा खानावळला अवश्य भेट द्या आणि इथला चवीचा एकदा आस्वाद घ्या. मन तृप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सर मला तुम्हाला असं सांगायचं आहे की मराठा खानावळ हा म्हणजे मला असं वाटतं का आम्ही जन्मल्याच्या अगोदर तिथून आज आम्ही 40-50 वर्षाची झालो तर आतापर्यंत त्या मालकांनी म्हणजे त्यांच्या पूर्वजांनी किंवा आता असलेले मालक त्यांनी ही परंपरा सतत जपली. हे सगळ्यात मोठी त्यांचे म्हणजे आभार मानण्यासारखं आहे. त्या सगळ्यांना त्याचा स्वाद मिळतो.
आणि जी परंपरा त्यांच्या आजोबांनी चालू केली होती, आज नातवं देखील तीच परंपरा आज चालू ठेवलेली आणि तशाच प्रकारचं सर्वसामान्यांचा आदरातिथ्य या हॉटेलमध्ये केलं जातं. एकदम बरोबर, एकदम बरोबर. जनता दरबारशी बोलल्याबद्दल आपले आभार. धन्यवाद सर. आपण या मराठा खानावळचं जे आता शूटिंग केलं, जी परंपरा बघितली, त्या परंपरेचा एक भाग होण्याचं या ठिकाणी आपल्याला भाग्य लाभलेलं आहे. आपण या ठिकाणी आज मटण आणि वजडी या गोष्टीची चव या ठिकाणी पाहणार आहोत. कशा प्रकारची चव, टेस्ट या मराठा खानावळच्या वतीने लोकांच्या दिलीसाठी आणि कशी तिची रेंगाळत असते ती आपण या ठिकाणी पाहूया. आता आस्वाद घेऊया आपण मटणाचा. सुंदर असा रंग या मटणाला आलेला आहे, आपण पाहू शकतो. एक घास आता या ठिकाणी आपण मटणाचा घेऊ. अत्यंत चविष्ट असं हे जेवण या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते, अनुभवायस मिळते. छान अशी ग्रेव्ही तयार झालेली मटणाची आणि मटणाचे पीस वगळी सुद्धा वजडीचं देखील या ठिकाणी चव खूप छान सुंदर आहे. आपण आपल्या प्रेक्षकांना या ठिकाणी सांगूया की आपल्याला जर चविष्ट असं जेवण जेवायचं असेल तर मराठा खानावळमध्ये या. घरगुती तुमची आणि घरगुती पद्धतीचं तुमची पोटाची भूक भागेल आणि तुम्हाला चवीचा देखील आनंद मिळेल. हे आम्ही या ठिकाणी स्वतः खात असल्यामुळे गॅरंटीने सांगू शकतो. बाहेर जेवून सुद्धा घरी जेवण्याचा आनंद जर मिळवायचा असेल तर नक्कीच मराठा खानावळला भेट द्या. या ठिकाणी खानावळ आपण जो शब्द वापरतो तर खानावळ या शब्दाला सार्थ ठरवणारी ही खरोखर खानावळ आहे. ज्या प्रकारे आपण घरगुती मसाले, घरगुती आपलं जशी टेस्ट असते, घरात आपण जेवतो, अशा प्रकारचं समाधान या ठिकाणी खाताना मिळत आहे आम्हाला. आपण देखील या खानावळीला या, भेट द्या असं आम्ही आग्रहाचं या ठिकाणी सांगत आहोत. जनता दरबार बघत असल्याबद्दल धन्यवाद.